हाय गाईज, मी कंस्ट्रक्शन का मुसाफिर आणि पाऊस येतोय महिलाचा. पुढचा डायलॉग तुम्ही समजूनच घेतला असं एवढी अपेक्षा तर आहे तुमच्याकडून. तर जय श्रीराम भावांनो, मी विके ब्लॉगर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. माया भावाच्या रिॲक्शन पाहून तरी तुला कळाला असं मी सॉंग ऐकताना कोणाला मिस करीत होतो. मिस करता करता साईटवर गेलो, मिस करायचा सोडा स्टीलने मा किस घेतला होता. आता स्टीलने किस कस काय घेतला, थोडा जरी पाऊस झाला ना स्टील वल्ल झालं ना स्टीलला लावतो गंज गंज एकदा जर उचललं ना स्टील हाताला लावतो ना हाताने साऱ्या कपड्याला मग काय वरून खालपो चांगल्या स्टीलने मा किस घेतला होता. सारे कपडे गांजाने भरले होते पण काय कधी जिंदगीत आल्या झाडून नाही घेतलं घरबीर. पण लोकांची स्लॅब दरवेळेस झाडावला होते कारण की स्लॅबला चिका टेप लावायचं म्हणलं पहिले स्लॅब चांगला झाडावला होतो. चिका टेप लावताना आवाज असा निघत होता ना भाई का डायरेक्ट एखादा गाडा वाढत आहे का काय नो. स्टील कटिंग करायला घेतली, लाईटच नव्हती त्याच्यामुळे छने हातोड्यांनी स्टील कटिंग करून घेतली बीमची एकदम मस्त पैकी. बीम माजायला गेलो वरून पाऊस येतो ना, पावसात मालक चहा करायला सांगत होते आणि नंतर मालक आहे ना वरून खाली काय म्हणते ते ऐका. गोड कर वैभव गोड लागतो मा खरं नाव वैभव बरं का, त्याच्यामुळे ते वैभव म्हणत होते ना. आता खरं सांगायचं म्हणजे वैभव आधी गोळावणी गोड आहे त्याच्यामुळे त्याला गोड पाहत सावळत येत नाही का. मस्त पैकी चहा आला, वातावरण एवढं भारी होतं भाई डायरेक्ट विषय टॉपचा झाला. मस्त पावसात चहा बी आणला नाही का, पण नंतर असा वैताग आला आणि पावसाचं गार वाजायला लागलं. मग काय केला, कॅमेरा चालून केला रस्ते का मुसाफिरचा डायलॉग चालून दिले पावसाच्या. आवरून बिवरून निघलो तर पप्पांनी गाडी चालवली बस, पण गाडी चालायला बस आधी सांगितलं होतं गाडी दामान चालायची वाकडी तिकडी करायची नाही. म्हणलं बर. बाकीचं जाऊ द्या, तुझ्या तो 13 यार मिल गया, तुम्ही तुमची जिंदगी सुखात राहा. पण मी तर व्हिडिओच्या गाण्याचं नाद एक म्हातारा असं घाण उडीला असतं भैया विषय दानक्यात झाला असता.